सातवी गोष्ट, रिकाम्या वेळेमध्ये आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो. स्वतःची काळजी म्हणजे फक्त फेशियल वगैरे असं वरवरची काळजी नाही, तर आपल्या मनाची पण काळजी घेऊ शकता. वाचनामुळे माणसाचं मन खूप समृद्ध होतं, हे तुम्ही पण पुष्कळ वेळा ऐकलं असेल. त्यामुळे थोडा वेळ वाचन, ध्यान ह्या गोष्टींनी आपण आपल्या मनाची काळजी घेऊ शकतो. आणि त्या व्यतिरिक्त स्किन केअर, हेअर केअर हे सगळं तर आहेच. आपण आपल्या स्वतःसाठी थोडा वेळ दिला ना की उरलेलं जग आपोआप सुरळीत चालतं. एक असाच किस्सा माझ्या ऐकण्यात आला होता. एका महिलेने तिच्या सोसायटीतल्या रिकाम्या टेरेसवर बाग सुरू केली. आधी सगळ्यांनीच म्हटलं, ह्याचा उपयोग काय, शहरामध्ये तू काय कुंड्यांमध्ये लावणार आणि काय उगवणार. पण आज तिच्या टेरेसवर जी फुलं, भाज्या आणि छोटी छोटी झाडं उगवली आहेत, त्यांच्यामुळे सोसायटीतल्या मुलांसाठी छोटासा नेचर क्लब तयार झालाय. म्हणजेच काय, तिच्या रिकाम्या वेळेत तिने स्वतःच्या मनाची तर काळजी घेतलीच, त्यातून इतरांचा सुद्धा फायदा झाला आणि तिचं कौतुक व्हायला लागलं. अजून एक गृहिणी होती जिंची मुलं कॉलेजला गेल्यानंतर ती एकटी पडली होती. तिला एकटं एकटं वाटायचं घरामध्ये. शाळेत गणित तिचा खूप आवडता विषय होता. तिने आजूबाजूच्या मुलांना अगदी बेसिक गणित शिकवायला सुरुवात केली. त्यातून तिचा ट्युशन्सचा बिझनेस सुरू झाला. या उदाहरणांमधून आपल्या एक लक्षात येतं की व्यस्त राहणं, बिझी राहणं म्हणजे खूप काहीतरी मोठा प्रोजेक्ट केला पाहिजे, मोठं दुकान चालू केलं पाहिजे, व्यवसाय चालू केला पाहिजे असं नाहीये. तर अगदी घरातून छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर त्यातून सुद्धा आपण बिझी राहू शकतो आणि साईड बाय साईड आपलं घर सुद्धा सांभाळू शकतो. आज या विषयावर आपण इथे बोलतोय कारण आपल्याला एकत्र चालायचंय. सुवर्णमयी म्हणजे फक्त नाव नाहीये, तर प्रत्येक गृहिणीच्या आत लपलेली शक्ती आहे. तुम्ही बिझी राहण्याचे मार्ग शोधलेत ना की तुम्ही फक्त स्वतःला नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्यातून प्रकाश दाखवता. खरं सांगायचं ना तर रिकामं बसणं हेच मनावरचं सगळ्यात मोठं ओझं असतं. आपण बिझी राहिलो, कशात ना कशात गुंतून राहिलो तर जग आपोआप सुंदर दिसायला लागतं. शरीर थकलेलं असलं ना तरी मन हसतं. म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घेऊया. मी स्वतःला गुंतवणार, छोट्या छोट्या गोष्टीत का होईना पण रोज. मला असं वाटतं की ह्या गप्पा ऐकल्यानंतर तुमच्या मनात सुद्धा एखादी आयडिया नक्कीच आली असेल की तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग कसा करणार आहात. तर ही ठिणगी विझून देऊ नका. तुम्ही कोणत्या गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवता हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण सगळ्या मिळून सुवर्णमयी परिवारात एकमेकींना शिकवू आणि प्रोत्साहन देऊ. आणि हो, अजून अशा मनाला भिडणाऱ्या गप्पा ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातलं सोनं शोधण्याचा हा प्रवास आपण एकत्र करणार आहोत. पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा.